नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागपूर. आपल्या इतिहास प्रबोधिनी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मौर्य साम्राज्य या प्रकरणावर आधारित 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना कधी केली? इसवी सन पूर्व 321 मध्ये. कोणाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली? मगधचा राजा धनानंद. चंद्रगुप्त मौर्याला मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यासाठी कोणी मदत केली? चाणक्य. नंद वंशाचा समूळ नाश करण्याची प्रतिज्ञा कोणी केली होती? चाणक्य. चंद्रगुप्त मौर्य याचा प्रधानमंत्री कोण होता? चाणक्य. चाणक्याचे मूळ नाव काय होते? विष्णुगुप्त. चाणक्याचे दुसरे नाव काय होते? कौटिल्य. चंद्रगुप्त मौर्य हा धनानंदाचा कोण होता? दासी पुत्र. चंद्रगुप्त मौर्याच्या आईचे नाव काय होते? मुरा. ग्रीक सम्राट सेल्युकस निकेटर याने मौर्य साम्राज्यावर आक्रमण कधी केले? इसवी सन पूर्व 305 मध्ये. चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या ग्रीक सम्राटाचा पराभव केला? सेल्युकस निकेटर. चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या ग्रीक सरदाराचा पराभव केला? युडेमॉस.
चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या ग्रीक राजकन्येसोबत विवाह केला होता? हेलेना. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असलेला ग्रीक वकील कोण होता? मॅगस्थेनीज. मॅगस्थेनीज याने कोणता ग्रंथ लिहिला? इंडिका. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात गिरनार येथे सुदर्शन तलाव कोणी बांधला? पुष्यगुप्त. चंद्रगुप्त मौर्य याने कोणता धर्म स्वीकारला होता? जैन धर्म. चंद्रगुप्त मौर्य कोणत्या जैन मुनीसोबत दक्षिण भारतात आला होता? भद्रबाहू. चंद्रगुप्त मौर्य याचा मृत्यू कधी झाला? इसवी सन पूर्व 298 मध्ये. चंद्रगुप्त मौर्य याचा मृत्यू कोठे झाला? श्रवण बेळगोळा. चंद्रगुप्त मौर्यानंतर मौर्य साम्राज्याचा सम्राट कोण बनला? बिंदुसार. सम्राट बिंदुसार याने आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाला घोषित केले? अशोक. सम्राट बिंदुसारच्या काळात तक्षशिला येथील बंड कोणी मोडले? अशोक. सम्राट बनण्यापूर्वी अशोक हा कोणत्या प्रांताचा प्रांताधिकारी होता? उज्जैनी. अशोक हा कोणाचा मुलगा होता? बिंदुसार. अशोकाच्या आईचे नाव काय होते? सुभद्रांगी. अशोकाच्या पत्नीचे नाव काय होते? महादेवी. अशोकाच्या मुला-मुलीचे नाव काय होते? कोणत्या ज्येष्ठ भावाचा खून करून अशोक सम्राट बनला? सुशीम.
किती भावांना ठार करून अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला? 99. क्रूर स्वभावामुळे अशोकास काय म्हटल्या जात असे? चंडाशोक. अशोकाला मौर्य साम्राज्याचा सम्राट बनण्यासाठी कोणी मदत केली? राधागुप्त आणि खल्लाटक. सम्राट अशोकाचा राज्याभिषेक कधी झाला? इसवी सन पूर्व 269 मध्ये. सम्राट अशोकाच्या जीवनातील पहिले आणि शेवटचे युद्ध कोणते? कलिंग युद्ध. कलिंग युद्ध कधी झाले? इसवी सन पूर्व 261 मध्ये. कलिंग युद्ध कोणाकोणात झाले? सम्राट अशोक आणि नंदराज. सम्राट अशोकाने कलिंग युद्धात कोणाचा पराभव केला? नंदराज. कलिंग राज्याची राजधानी कोणती होती? तोसली. कोणत्या शिलालेखावरून कलिंग युद्धाची माहिती प्राप्त होते? तोसली शिलालेख आणि कलिंग शिलालेख. तोसली शिलालेखानुसार कलिंग युद्धात किती सैनिक मारल्या गेले? 1,00,000 सैनिक. कोणत्या युद्धातील विजयानंतर सम्राट अशोकाने धम्मविजय आरंभ केला? कलिंग युद्ध. कलिंग युद्धापूर्वी सम्राट अशोक हिंदू धर्मातील कोणत्या पंथाचा अनुयायी होता? शैव पंथ. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला? बौद्ध धर्म. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाला बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली? भिक्षू उपगुप्त. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी कोणता अधिकारी नियुक्त केला? धर्म महामात्य. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी
कोणता विभाग स्थापन केला? धर्म विभाग. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी श्रीलंकेला कोणाला पाठवले? महेंद्र आणि संघमित्रा. सम्राट अशोकाने कोणत्या धर्माला राजधर्म घोषित केले? बौद्ध धर्म. सांची येथील प्रसिद्ध बौद्ध स्तूप कोणी बांधला? सम्राट अशोक. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी एकूण किती स्तूप आणि विहार बांधले? 84,000. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी किती शिलालेख उभारले? 14. भाब्रू शिलालेख कोणाशी संबंधित आहे? सम्राट अशोक. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी कोणती बौद्ध धर्म परिषद आयोजित केली? तिसरी बौद्ध धर्म परिषद. सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म परिषद कोठे आयोजित केली? पाटलीपुत्र. सम्राट अशोकाचा धम्म कोणत्या धर्मावर आधारित होता? बौद्ध धर्म. सम्राट अशोकाने कोणत्या बौद्ध स्थळांची धम्मयात्रा सुरू केली? लुंबिनी, गया, सारनाथ आणि कुशीनगर. सम्राट अशोकाने राजव्यवहारामध्ये कोणत्या भाषेला प्राधान्य दिले? पाली भाषा. सम्राट अशोकाने स्वतः कोणती पदवी धारण केली होती? देवनामप्रिय प्रियदर्शी राजा अशोक. कोणत्या मौर्य सम्राटाला भिक्षुराज असे संबोधल्या जाते? सम्राट अशोक. कोणत्या मौर्य सम्राटाला राजर्षी असे संबोधल्या जाते? सम्राट अशोक. सम्राट अशोकाचा मृत्यू कधी झाला?
इसवी सन पूर्व 232 मध्ये सम्राट अशोक म्हणजे नभांगणातील एकमेव दैदिप्यमान तारा होय, असे कोणी म्हटले? इतिहासकार एच. जी. वेल्स. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती? पाटलीपुत्र. प्रशासनाच्या सोयीसाठी मौर्य साम्राज्याचे किती विभागात विभाजन करण्यात आले होते? 4. मौर्य साम्राज्याचे 4 विभाग कोणते? पाटलीपुत्र, उज्जैनी, तक्षशिला आणि सुवर्णगिरी. मौर्य प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख कोण होता? सम्राट. मौर्य साम्राज्यात नगर प्रशासनासाठी एकूण किती समिती होत्या? 6. मौर्य साम्राज्यात प्रांताच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? प्रांताधिपती. मौर्य साम्राज्यात प्रांताधिपती म्हणून कोणाची नेमणूक केल्या जात असे? राजपुत्र. मौर्य साम्राज्यात ग्रामप्रमुखाला काय म्हटल्या जात असे? गोप. मौर्य साम्राज्यातील शेवटचा प्रशासकीय घटक कोणता? ग्राम. मौर्य साम्राज्यात विषयाच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? विषयपती. मौर्य साम्राज्यात नगर प्रशासन संस्थेला काय म्हटल्या जात असे? पौरसभा. मौर्य साम्राज्यात सैन्य प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? बलाध्यक्ष. मौर्य साम्राज्यात सैन्याचे एकूण किती विभाग होते? 6. मौर्य प्रशासनात एकूण किती विभाग होते? 30. मौर्य प्रशासनात मोठ्या विभागांच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? अध्यक्ष.
मौर्य प्रशासनात लहान विभागांच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? अमात्य. मौर्य प्रशासनात प्रदेशाच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? प्रादेशिक. मौर्य प्रशासनात जमीन महसूल विभागाच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? सिताध्यक्ष. मौर्य प्रशासनात गुप्तहेर विभागाच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? प्रतिवेदक. मौर्य साम्राज्यात सर्वत्र फिरणाऱ्या गुप्तहेरांना काय म्हटल्या जात असे? संचार. मौर्य साम्राज्यात एका जागी स्थायिक असणाऱ्या गुप्तहेरांना काय म्हटल्या जात असे? संस्था. मौर्य प्रशासनात जनपदाच्या प्रमुखाला काय म्हटल्या जात असे? स्थानिक. मौर्य साम्राज्यात दिवाणी न्यायालयाला काय म्हटल्या जात असे? धर्मास्थ. मौर्य साम्राज्यात फौजदारी न्यायालयाला काय म्हटल्या जात असे? कंटक शोधन. मौर्य साम्राज्यात कर गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याला काय म्हटल्या जात असे? अग्रम. मौर्य साम्राज्यात एकूण किती कर गोळा केल्या जात असे? उत्पन्नाच्या 1/6%. मुद्रा राक्षस हा ग्रंथ कोणी लिहिला? विशाख दत्त. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? कौटिल्य. कौटिल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी कोणता सिद्धांत प्रतिपादन केला? सप्तांग सिद्धांत. कौटिल्याने धर्मप्रवर्तक असे कोणाला संबोधले आहे? सम्राट. कौटिल्याने अर्थशास्त्रात किती मंत्रिपदे सांगितली आहे? 18. कौटिल्याने धर्मशास्त्रात गूढ पुरुष असे कोणाला म्हटले आहे? गुप्तहेर. कौटिल्याने अर्थशास्त्रात किती
अध्यक्षपदांचा उल्लेख केला आहे? 30. भारताचा मॅकियाव्हॅली असे कोणाला म्हणतात? कौटिल्य. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट कोण होता? बृहद्रथ. बृहद्रथ या मौर्य सम्राटाचा खून करून मौर्य साम्राज्याचा अंत कोणी केला? पुष्यमित्र शुंग. मौर्य साम्राज्याचा अंत कधी झाला? इसवी सन पूर्व 135 मध्ये. धन्यवाद.